चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. ना मैदा ना गव्हाचं पीठ ना तळण्याचं टेन्शन. आज आपण मस्त चटपटीत असा स्नॅक्स करणार आहोत. अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. लहान मुलं देखील आवडीने खातील. चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ ही वाटून घ्यायची आहे. तर ही मुगाची डाळ मी 2 तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवली होती आणि आता छानपैकी ही भिजल्या गेलेली आहे. आता यातली पाणी आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे आणि एक वेळा पुन्हा आपल्याला धुवून स्वच्छ ही डाळ इथे वापरायची आहे. डाळ ही ते मी 1 वाटी डाळ भिजत घातली होती आणि आता ही दुप्पट फुललेली आहे. आता यामध्ये डाळीमध्ये आपल्याला घालायचं आहे 2 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर आपल्याला 1 इंच आलं घालायचं आहे. तर आल्याची पेस्ट माझ्या इथे होती त्यामुळे मी ती पेस्ट घातलेली आहे 1 चमचा. त्यानंतर आपल्याला 2 चमचे इतकं पाणी घालायचं आहे आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला वाटताना छान असं बारीक करून घ्यायचं आहे. याच्या गुठल्या राहू द्यायचे नाहीत किंवा जाडसर असे कणसुद्धा राहू द्यायचे नाहीत. छान बारीक झालं ना तर आपला नाश्ता करायला अगदी सोपं जाईल. आता मी तेव्हा तुम्ही बघू शकता बघा छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये आपण ह्याला काढून घेऊया. आता या मिश्रणामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. म्हणजे ना एकदम छान मिश्रण एकदम हलकं होईल आणि आपले बॅटरसुद्धा मस्त एकदम फ्लफी तयार होईल. आता हे आपण साईडला ठेवून देऊया. आता इथे मी बारीक कट करून काही भाज्या घेतलेल्या आहेत. तर इथे उकडलेले मक्याचे दाणे घेतलेले आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे, त्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे. तर हे सगळं मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये घालू शकता. जसं की कोबी, पनीर घातलात ना किसून तरी देखील चालेल, खूप छान लागतं. तर माझ्याकडे आता पनीर नव्हतं त्यामुळे मी याच्यामध्ये भाज्यांचंच करणार आहे. आता सगळ्या भाज्या आपल्या बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर 1 चमचा यामध्ये शेजवान चटणी घालायची आहे, 1 चमचा यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्या यामध्ये मीठ घालायचं आहे. तर मीठ आपल्या सॉसमध्ये असतंच त्यामुळे थोडंसं टेस्ट करून आपल्या याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही सुद्धा स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. आता हे सुद्धा आपल्याला बाजूला ठेवूया आणि एक अप्पे पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. तर आजचा नाश्ता आपण इथे अप्पे पॅनमध्ये करून घेणार आहे. पॅन व्यवस्थित गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे आणि ब्रशच्या सहाय्याने आपल्याला सगळीकडे असे लावून घ्यायचं आहे. तर तेल यामध्ये खूप जास्त घालायचं नाही आहे, आपल्याला 1 चमचा पुरेसे तेल होतं. आता यामध्ये इथे आपण गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. मीडियम गॅसवरतीच आपला हा नाश्ता इथे तयार करून घ्यायचा आहे. आता जे मिश्रण आपण डाळीचं तयार केलं होतं ते आपलं 1-1 चमचा यामध्ये घालायचं आहे. अशा पद्धतीने बघा 1 चमचा याच्यामध्ये असं घातलेलं आहे. अर्धा किंवा 1 चमचा तुमचं अप्पे पॅन जसं मोठं किंवा छोटं असेल ना त्यानुसार तुम्ही ते घालून घ्यायचं आहे. हा हेल्दी नाश्ता अगदी पटकन तयार होतो आणि केव्हाही या नाश्त्याला तुम्ही खाऊ शकता. लहान मुलांना देखील तुम्ही हा नाश्ता देऊ शकता. आपल्याला हे बॅटर ज्यावेळेस आपण अप्पे पॅनमध्ये घालतो ना तेव्हा थोडं थोडं करूनच घालायचं आहे. एकदम जास्त घालायचं नाही आहे. जास्त जर तुम्ही ते घातलं ना तर ते खूप जाडसर होईल आणि आपलं हे तळलं तर व्यवस्थित जाईल पण ना ते पटकन नरम होईल. त्यामुळे आपल्याला हे बॅटर जे घालताना ना थोडंसं कमी कमीच घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळ्या बाजूंनी छान असं पसरून घ्यायचं आहे. तर व्हिडिओत तुम्हाला दाखवते बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूंनी छान असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे याची वाटी तयार करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला पसरवायचं आहे म्हणजे याची व्यवस्थित वाटी ही तयार होते. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे हे छान असे वाटीसारखे ह्याचा आकार करून घ्यायचा आहे. आता सगळा नाश्ता आपल्याला वाटीसारखा इथे करून झाल्यानंतर आपण जी स्टफिंग तयार केली होती ना मक्याच्या दाण्याची ते आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. तर 1-1 चमचा यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. ही भाजी आपण जी तयार केलेली आहे ना ती अजूनच जास्त मस्त चटपटीत लागण्यासाठी यामध्ये तुम्ही ऑर्गॅनो घालू शकता, चिली फ्लेक्स घालू शकता. मुलांना ना अगदी आवडेल आणि तुम्ही चीज जरी घातलं ना तर चीज तर मुलांना अगदी आवडीचंच असतं त्यामुळे लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. अशा पद्धतीने इथे मी सगळं घालून घेतलेलं आहे आणि वरून आपल्याला चीज घालायचं आहे. तर इथे मी मोझरेला चीज वापरलेलं आहे. तुमच्याकडे जे चीज असेल ना तुम्ही ते वापरलं देखील तरी चालेल. सगळ्या वाट्यांवरती आपल्याला हे चीज थोडं थोडं करून हे घालायचं आहे. चीज घातल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपला हा चीज मस्तपैकी एकदम मेल्ट होतो आणि खाण्यासाठी सुद्धा खूप जास्त टेस्टी लागतो. तर आता इथे बघा 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून दिलेलं आहे. आता छानपैकी मस्त एकदम चीज हे मेल्ट झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता 2 मिनटासाठी आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे नंतरच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही ते बघू शकताय बघा मस्त एकदम क्रिस्पी हे वाट्या तयार झालेले आहेत आणि अगदी अलगद या वाट्या आपल्या निघतात बघा. त्यामुळे तुम्ही जरी तेल कमी घातलं ना तरीसुद्धा ह्या वाट्या अलगद निघतात. अजिबात ही या चिटकत नाही. या आपण मुगाच्या डाळीपासून तयार केल्या आहेत त्यामुळे
ह्या पटकन ह्या सुटल्या जातात बघा. एकदम ह्या फ्रायसुद्धा मस्त होतात आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात. तर एक एक करून सगळ्या वाट्या इथे आपण काढून घेणार आहोत. अतिशय टेस्टी आणि हेल्दी असा हा नाश्ता आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे. मस्त एकदम संध्याकाळच्या वेळेला हा चटपटी स्नॅक्स आपला इथे हा तयार झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता बघा, मस्तपैकी हे वाट्या छान अशा कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेल्या आहेत. मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत, रोज काहीतरी नवीन हवं असतं, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.